बिग फाइट चिंचपाड़ा बनाम कोहली 11। फर्स्ट गेंद, पहली गेंद इनसाइड आउट शॉट, फील्डर है गेंद के नीचे और ये गेंद देखिए इस वक्त सीमा रेखा के बाहर, अंपायर सिग्नल, बिग हिट बिग शॉट, 6 रन। थैंक यू। तो इस वक्त बल्लेबाज विशाल भोयर के बल्ले से इनसाइड आउट शॉट लगकर गेंद सीमा पार, खनखनी छक्का। पहली गेंद पे स्वागत किया है रुपेश केनी। आइए स्वागत है आपका आयन स्पोर्ट कोपर के इस बेहतरीन टूर्नामेंट्स में। जिंदगी हमें ना गारंटी देती है ना वारंटी, जिंदगी देती है हमें एक अपॉर्चुनिटी, यानी एक मौका जिसपे लगाना होता है हमें छक्का और चौका। एक और बेहतरीन शॉट बिल्कुल सामने की दिशा में, गेंद सीमा पार, 4 रन। मन नको तो कोई नुर हीरा नकाल जान कोरली आई एक वीरा। मन नको तो कोई नुर हीरा निकाल जान कोरली आई एक वीरा। मन नको तो कोई नुर हीरा निकाल जान कोरली आई एक वीरा। थैंक यू डीजे। जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी और जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी बड़ी जीत होगी। मजा आ रहा है। 2 गेंद 10, स्वीप करके खेला है, बेहतरीन शॉट, कलाइयों का शानदार इस्तेमाल, गेंद स्क्वायर लेग के बाहर, सीमा पार, चौका। चलिए, हमने चर्चा की थी कि ये मैच मुकेश नाइक बनाम रोशन पाटिल के खिलाफ होगा, लेकिन विशाल भोयर सबका दिल जीत रहे। 3 गेंद 14 रनों की पारी, जितना कठिन संघर्ष उतनी बड़ी जीत। मजा आ रहा है इस मुकाबले में। एक बड़ी जीत की तलाश में, बड़े स्कोर, बड़ा टारगेट खड़े करने के लिए विशाल भोयर अपना बल्ला उठा चुके हैं और इनका बल्ला अब मैदान के अंदर आग उगलता हुआ। फिर से एक बार स्वीप करके खेला है, विकेट कीपर के पीछे 3 खिलाड़ी फाइन लेग की तरफ और ये कैच ड्रॉप। मुश्किल कैच थी, कोशिश बढ़िया थी और हमेशा कहा जाता है कि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। यहां से 2 रन मिलेंगे और 2 रनों के साथ नितिन नाइक कोहली 11 टीम का स्कोर है इस वक्त 16 रन। स्वर्गीय नितिन नाइक चषक हमने लगातार 2-3 साल देखा और इस साल भी इस प्रतियोगिता का सभी को तहे दिल से इंतजार होगा। संतोष जी नाइक बेहतरीन कमेंटेटर हमारे साथ जुड़े, उनका भी स्वागत है। बहुत ही तेज गेंद, पीस ऑफ बॉलिंग परफॉर्मेंस। टेनिस क्रिकेट में कई बड़े गेंदबाज है जो तेज गेंदबाजी करते हैं, जिसमें विश्वजीत ठाकुर मोटा का नाम आता है, महाराष्ट्र एक्सप्रेस है, विजय पावले, अलंकार कांडेला, विक्की भोयर जैसे कई तेज गेंदबाजों ने टेनिस क्रिकेट विश्व में एक बड़ा नाम कमाया है। तेज गेंदबाजी, फिर से एक बार गेंदबाज रुपेश केनी की ये गेंद, लेकिन विशाल कहां रुकेंगे। इस वक्त गेंद रॉकेट की तरह मिड विकेट के ऊपर से सीमा पार, 6 रन। थैंक यू। तो चलिए, 11 खिलाड़ी आपको विकेट पे जमा नहीं होना है क्योंकि आज अंतिम दिन है, 9 मुकाबले हैं। क्योंकि 3 ओवर के बाद जब स्टैटिक टाइम आउट होगा तब आप एक दूसरे से बातचीत कर सकते हैं। शॉर्ट टीम मीटिंग में आपको मुकाबला समाप्त करना है। मेहनत यानी सक्सेसफुल बनने के लिए आपके पास 6 चीजें होनी चाहिए: मेहनत, सब्र, विश्वास,
लगन, जुनून और विश्वास। अगर ये 6 चीजें आपके पास होगी तो आप कामयाब बन सकते हैं, सक्सेसफुल बन सकते हैं। पहली ओवर रुपेश केनी ने बहुत महंगी ओवर फेंकी जिसपे 22 रन बनाए खुद अकेले विशाल भोईर ने। विशाल भोईर वन मैन शो, एक था टाइगर, ऐसा उनका प्रदर्शन रहा पहले ओवर में। अब इस वक्त बैटिंग करेंगे मुकेश नाइक और उनके खिलाफ बॉलिंग करेंगे भाई केनी उर्फ दीपेश केनी। दीपेश केनी भाई केनी से बहुत फेमस है। अब देखना है कि उनकी ओवर कितनी फेमस होती है। स्टैंड एंड डिलीवर खेलना चाहते थे लेकिन गेंद ड्राइव होके गई अलोंग द कारपेट मिड विकेट में, 1 रन कंप्लीट। मुकेश नाइक कितने चतुर है देखिए, वो जानते हैं कि विशाल भोईर सेट हो चुके हैं, विशाल भोईर काफी फॉर्म में, तो उनको मौका दिया जा रहा है और मुकेश नाइक 5 ओवर के मुकाबले में पीछे रहकर अटैक करने की कोशिश करेंगे। अच्छी रणनीति, अच्छी प्लानिंग। हमने इंटरनेशनल क्रिकेट में देखा है सचिन तेंदुलकर और सहवाग की जोड़ी। सचिन तेंदुलकर हमेशा सहवाग को स्ट्राइक देते हैं और सहवाग हर गेंद को चौवा छक्के मारकर स्कोर को आगे बढ़ाते हैं। तो ये अच्छी प्लानिंग के साथ मुकाबला खेला जा रहा है इस वक्त स्वर्गीय नितिन नाइक कोहली टीम की ओर से। भाई केनी के सामने है इस वक्त विशाल भोईर। ये गेंद बाउंस होके गई विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल की समाप्ति। अंपायर ने सिग्नल दिया गेंदबाज को 1 बाउंस का। अगर दूसरी बाउंस गेंद फेंकते हैं तो अंपायर यहाँ पे उस गेंद को खराब घोषित भी कर सकते हैं। अंपायर की नजरें बहुत तेज है, क्रिकेट की न्याय देवता है और हर गेंद पर इन्हें सटीकता से निर्णय देने पड़ते हैं। मिस टाइमिंग शॉट, फील्डर नहीं है, 1 रन जरूर मिलेगा। रोशन पाटिल जिन्होंने इस गेंद को फील्ड किया है, कल रोशन पाटिल की धुआंधार पारी हमने देखी और ये चिंसपाड़ा की बड़ी पहचान बन चुके हैं। रोशन आने वाली सदी में बड़े बड़े प्रतियोगिता में आपको खेलने देख मिल सकते हैं। अच्छा फॉर्म है इनका, पिछले साल इन्होंने 9 हाफ सेंचुरी लगाई थी, इस साल भी इनके नाम पर 3-4 हाफ सेंचुरी अभी तक हो चुकी है। भाई केनी के सामने इस वक्त मुकेश नाइक, कलाई का इस्तेमाल किया है, गेंद को दिशा दी फाइन लेग के ऊपर से, बिग हिट, बिग शॉट, मैसिव हिट, 6 रन। DJ Sajan. थैंक यू। तो बिल्कुल नितिन नाइक के भाई मुकेश नाइक के बल्ले से छक्का लगा है। आज अगर नितिन नाइक हमारे बीच में होते तो रायगढ़ प्रीमियर लीग में उनकी बोली 5000 के करीब जरूर लगती, क्योंकि नितिन नाइक ने कम उम्र में कई बड़ी बड़ी प्रतियोगिता में हिस्सा लिया था और ओपन प्रतियोगिता में कोहली गांव का नाम बहुत ही रोशन किया था। तो इस प्रतियोगिता के माध्यम से उन्हें हम भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करते हैं। इस वक्त गेंद में कोई उछाल नहीं था, बिल्कुल नीचे से गेंद विकेट कीपर के दस्तानों में गई, डॉट बॉल की समाप्ति। दीपेश केनी 5 गेंद इन्होंने डिलीवर की है और इस वक्त रनों पे अंकुश लगाने में थोड़ी सी कामयाबी हासिल की है, क्योंकि पहले ओवर में 22 गेंद थे और इस गेंदबाज ने कोई खराब गेंद नहीं फेंकी, 5 गेंद पे महज 8 रन देकर रनों को रोका है। ये गेंद ऑफ स्टंप के करीब से गुजरी, अंपायर का सिग्नल, ये भी डॉट गेंद। लगातार 2 गेंद डॉट फेंकने के बाद दूसरी ओवर की सक्सेसफुल समाप्ति हुई जिसमें महज 8 रन गए और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त। नितिन नाइक कोहली 11 की टोटल रन संख्या है 12 गेंदों का सामना करने के बाद 15 के रन रेट से 30 रन स्कोर कार्ड पर। जनार्दन पाटील स्तुती चषक, जनार्दन पाटील स्तुती चषक या कोपारे गावाचा। मिथुन पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा, समाधान पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा। मिथुन पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा, समाधान पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा। थैंक यू। तो बिल्कुल इस प्रतियोगिता का टाइटल सॉन्ग बड़े मियाँ छोटे मियाँ मिथुन दादा पाटिल और उनके छोटे मियाँ समाधान पाटिल, इनकी आयंस ट्रॉफी का ये खूबसूरत नजारा। जबरदस्त टूर्नामेंट्स, इस प्रतियोगिता में 2 टाइटल सॉन्ग एकनाथ जी माली इन्होंने गाए हैं और मिथुन दादा पाटिल इनके ऊपर बहुत ही प्यार है उनका, इसलिए पिछले साल भी इस प्रतियोगिता को वो बिल्कुल शुभेच्छा देने आए थे इस मैदान पर। तो चलिए हम सभी का आभार व्यक्त करेंगे और चलेंगे मुकाबले की तरफ।
2 ओवर की समाप्ति, टोटल है 30 रन विदाउट लॉस, कोई विकेट नहीं गया। ऐसे में गेंदबाजों पर दबेगा, यानी गेंदबाज इस वक्त माइनस पॉइंट में होंगे और बल्लेबाज इस वक्त प्लस पॉइंट में होंगे। कोहली टीम के कई तगड़े बल्लेबाज खेमे में बैठे हैं, यानी कोहली टीम अभी तक 15 की रन रेट से 75 रनों के करीब रन बना सकती है। मजा आएगा मुकाबले में, 18 गेंदें बची है और देखना है कोहली टीम कितने रनों का टारगेट सेट करेगी। याच दरम्यान आदरणीय अजय शेठ पाटील, सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सन्माननीय अजय शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं। मी त्यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर आदरणीय अजय शेठ पाटील साहेब यांचे सर्व सहकारी, मी सर्वांना इथे आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिथुन शेठ पाटील यांच्या वतीनं विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। फटाक्यांच्या आतिषबाजीनं मात्र सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर आदरणीय अजय शेठ पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। जल्लोषाने स्वागत होत आहे सन्माननीय सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर आदरणीय अजय शेठ पाटील साहेब, या आपण व्यासपीठावरती जोरदार स्वागत अजय शेठ पाटील साहेबांचं। खूप चांगले व्यक्तिमत्व, उद्योजक आहेत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सिद्धिविनायक आदरणीय अजय शेठ पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालं। फटाक्यांच्या आतिषबाजीनं मात्र हा स्वागत आहे। वेलकम, स्वागत आहे आदरणीय सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर आदरणीय अजय शेठ पाटील साहेबांचं। पुन्हा एकदा आपण जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये। यस प्रवीण। थैंक यू सो मच रोशन। और बिल्कुल मिथुन शेठ पाटिल, इनके खास मित्र अजय जी पाटिल, इनका आगमन हो चुका है। मिथुन शेठ पाटिल, इनके प्यार की खातिर कई मित्र, कई दोस्त इस प्रतियोगिता में आए, उन सबका हम स्वागत करेंगे। शेठ पाटिल, इनकी खासियत है कि यारी दोस्ती में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी दोस्ती नहीं। इसी खासियत के द्वारा मिथुन शेठ पाटिल हमेशा पहचाने जाते हैं। छोटी गेंद बड़ा शॉट खेलने की चाह थी, राह नहीं मिली, फील्डर गेंद के नीचे कैच ड्रॉप, कोशिश बढ़िया थी, लेकिन बल्लेबाज को मौका मिला 2 रन कंप्लीट करने का। विशाल भोईर स्ट्राइक पे अब तक मौजूद है, जिनके बल्ले से काफी रन मिले कोहली टीम को। पहले ओवर में उन्होंने 22 रनों की पारी खेली और अब 2 रनों के साथ टीम का स्कोर है स्कोर कार्ड पर करीब 40 रन। गेंदबाजी कर रहे इस वक्त अजय केनी, छिंसपाड़ा के बेहतरीन गेंदबाज है। अजय केनी के खिलाफ यहाँ पे 5 गेंद में महज 10 रन बनाए। अभी तक देखा जाए बेहतरीन प्रदर्शन अजय केनी का रहा, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अपने टीम को अच्छा कमबैक। गेंद को पीछे रखा, लेकिन फील्डर है कवर पॉइंट पे और ये पहला विकेट। विशाल भोईर मैदान से बाहर। थैंक यू। तो चलिए 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। तो बेस्ट डील मोबाइल के ओनर नादिम शेख, इनसे निवेदन है मंच पर आइए, आपका दिल के गहराई से हम इस्तकबाल करते हैं, स्वागत करते हैं। 12 गेंदें बची है कोहली टीम के पास, स्कोर है इस वक्त 40 रन। अजय केनी ने बेहतरीन ओवर डिलीवर की, महज 10 रन देकर विकेट हासिल किया। अब बॉलिंग करेंगे गेंदबाज। सेकंड स्पेल दीपेश केनी उर्फ भाई केनी की ओवर लाजवाब रही, कम रन दिए इसलिए उन्हें फिर से एक बार इनवाइट किया।
स्टैंड एंड डिलीवर खड़े खड़े गेंद को खेला है इस वक्त मिड ऑफ पर, गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन। क्या बात है, सपना एक देखोगे मुश्किलें 1000 आएगी, लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब आपकी कामयाबी शोर मचाएगी। आज किसी एक टीम को बड़ी कामयाबी मिलेगी, बड़ा इनाम मिलेगा। इस वक्त 1 रन कंप्लीट, मुकेश नाइक आएंगे स्ट्राइक पर। तो कोपर के सम्मानीय सिद्धिविनायक बिल्डर्स एंड डेवलपर के ओनर अजय शेठ पाटिल, कम उम्र में बड़ा नाम इन्होंने कमाया है। इस प्रतियोगिता के लिए अजय शेठ पाटिल की ओर से करीब 10 नहीं 20 नहीं करीब 50,000 का इनाम दिया है। जरा जोरदार तालियां अजय शेठ पाटिल के लिए। 50,000 की धनराशि अयन स्पोर्ट्स कोपर के इस प्रतियोगिता के लिए दिलदार इंसान अजय शेठ पाटिल की ओर से। दिलदार आणि प्रसिद्ध उद्योजक सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर अजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपये डोनेशन आम्हाला या स्पर्धेत लाभले। आणि आज दुग्ध शर्करा योग प्रवीण, आज आपल्या समाजातील तरुण एक आलिशान गाडी त्यांच्या ताफ्यामध्ये दाखल देखील झाली आहे, रेंज रोवर। त्याबद्दल देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं। चलिए, नौकरी करके कोई अमीर नहीं बनता, अमीर बनना है तो बिजनेस करना होगा, रियल एस्टेट एजेंसी में काम करना होगा, क्योंकि रियल एस्टेट एजेंसी एक ऐसी चीज है जिसके तहत आप सबसे ज्यादा और सबसे कम उम्र में अमीर बन सकते हैं, सबका दिल जीत सकते हैं, और वही काम किया है अजय शेठ पाटिल। उनके साथ अमोल जी कप्टे, सुनील जी फड़के, दत्तात्रेय मात्रे, सुरेश फड़के और बेस्ट डील के नाजिम शेख, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। मुकाबले की बात करेंगे, क्लीन बोल्ड हुए थे, मुकेश नाइक का विकेट गिरा, उसके बाद मैदान के अंदर आए संगम बोइर, और स्कोर है इस वक्त 45 रन। 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। भाई केनी ने पहली गेंद पर चौका लगा, उसके बाद सिंगल, और तीसरी गेंद पर विकेट। अब बची 3 गेंदें। गेंद हवा में, फील्डर है गेंद के नीचे, अजय केनी, और ये कैच, एक और विकेट। तो फील्डर थे वीरेंद्र मुंडकर, इन्होंने कैच को लपका डीप लॉन्ग ऑफ पर, और एक सफलता मिली इस वक्त काल भैरव चिंचपड़ा टीम को। पहले ओवर में 22 रन लगे विशाल भोईर के बल्ले से, ऐसा लगा कि कोहली टीम 80 रनों का टारगेट सेट करेगी, लेकिन उसके बाद दीपेश केनी के 2 ओवर ने इस रनों को रोकने में कामयाबी हासिल की, और ये रन 50 के नीचे रोकने में अभी तक चिंचपड़ा टीम सफलता प्राप्त कर चुकी है। बेहतरीन गेंदबाजी, कमबैक करने वाली गेंदबाजी। खड़े खड़े खेलते स्ट्रोक को कन्वर्ट किया है मिड विकेट के ऊपर से, स्ट्रेट ड्राइव पर 6 नंबर। थैंक यू। और इसी के साथ 50 रन कंप्लीट, 51 रन स्कोर कार्ड पर। जीतने वाले कभी बहाने नहीं बनाते, और बहाने बनाने वाले कभी नहीं जीतते, इसलिए बिना किसी कंप्लेंट के मुकाबला खेलिए, बहाने न बनाकर मुकाबले को जीतिए। युवराज पाटिल के बल्ले से छक्का आया। युवराज पाटिल अगर युवराज सिंह की तरह खेलेंगे तो मुकाबले में और भी मजा आएगा। युवराज सिंह ने 2006 में इंग्लैंड टीम के खिलाफ लगातार 6 छक्के लगाए थे और सबको प्रभावित किया था, लेकिन उससे पहले 2003 में हर्षल गिब्स ने भी 6 गेंद पे 6 छक्के नीदरलैंड टीम के खिलाफ लगाए थे। अब है युवराज पाटिल की बारी। ये दूसरा आ चुका है, सबसे लंबा शॉट, 108 मीटर लंबा छक्का। जीवाचा जीव लग दिलासा दिलदार प्रेमाळ स्वभाव साला, तुम्ही पुत्र हा कोपर गावचा युवा पुढारी खांदा। यो दादा आमचा मिथून दादा, यो दादा आमचा मिथून दादा, यो दादा आमचा मिथून दादा,
यो दादा आमचा मिथून दादा. थैंक यू. तो इस वक्त नितिन नाइक 11 कोहली टीम का स्कोर है 57 रन स्कोर कार्ड पर. युवराज पाटिल अगर एक और छक्का लगाएंगे यानी हैट्रिक सिक्सर कंप्लीट करेंगे तो अमय महेंद्र नाइक इनकी ओर से 500 रुपए का इनाम मिलेगा. तो आयंश 11 कोपर टीम के कैप्टन कूल राहुल इनका आगमन हो चुका है. राहुल पवार, आइए स्वागत है आपका. कल आयंश स्पोर्ट्स कोपर टीम हारते हारते मुकाबला जीती है. प्रत्युत ने करीब 3 गेंद पे 14 रन 2 छक्के लगाए और इस टीम की जगह टॉप 3 में बनाई है. हमारे स्कोरिंग है प्रत्युत पाटिल. कल उनका दिन रहा और कल उनको एक झटके में 5,000 रुपए का इनाम भी मिला. सीधा, बिल्कुल काफी शांत स्वभाव के खिलाड़ी प्रत्युत पाटिल और उनकी मेहनत आखिरकार रंग लगाई. मेहनत इतने खामोशी से करो कि कामयाबी शोर मचा दे और यही काम प्रत्युत पाटिल ने कल के मुकाबले में किया. अब चलते मुकाबले की तरफ. अंतिम ओवर लेके इस वक्त संकेत पाटिल, मैन फ्रॉम चिंसपाड़ा, स्ट्राइक एंड पर है इस वक्त. समीर बोहिर अंपायर से वाइड की मांग कर रहे हैं लेकिन अंपायर ने कहा कि यह डॉट बॉल होगा. ऑफ स्टंप के करीब से गेंद बाउंस होकर विकेट कीपर के हाथों में निकली. 57 रन. अब इस ओवर में अगर 23 आते हैं तो 80 रन बनेंगे, 13 आते हैं तो करीब 70 बनेंगे और 70 के ऊपर का टारगेट सेट करना होगा कोहली 11 टीम को. शॉर्ट गेंद थी, गेंद को हवा में खेला है, फील्डर है लेकिन पहुंच नहीं पाए. इस वक्त गेंद 1 बाउंस ओवर द रोप, 4 रन. या काय करले डोंगरान आई माझी बसली मानान. या काय करले डोंगरान आई माझी बसली मानान. बसली मानान करण्या भक्ताचं रक्षण. बसली मानान करण्या भक्ताचं रक्षण. थैंक यू. चलिए, क्रिकेट में हमेशा कहा जाता है कि जितना डरोगे उतना डराएंगे. तुम कोशिश तो करो, बड़े बड़े सर झुकाएंगे. और कई मैदान पे हमने ये परफॉर्मेंस नए बल्लेबाजों को देखा है और ये नया बल्लेबाज समीर भोईर अब अपने आप को साबित करने का वक्त आ चुका है. इस वक्त गेंद को खेला है बैकफुट पे जाके और ये गैप शॉट, टू बैक, दूसरा बेहतरीन चौका. देखिए, दोनों खिलाड़ी हैट्रिक पर है. एक बल्लेबाज चौकर हैट्रिक पे है और नॉन स्ट्राइक एंड बल्लेबाज षटकर हैट्रिक के लिए है. दोनों के लिए बढ़िया मौका है इस वक्त मैदान में. समीर, और इस वक्त हैट्रिक कंप्लीट हो चुकी है. 3 गेंद पे 3 बेहतरीन चौके समीर बोहिर के बल्ले से और उनको अमय महेंद्र नाइक इनकी ओर से 500 रुपए की हरी पत्ती. क्या बात है. रेस चाहे गाड़ियों की हो या जिंदगी की, जीतता वही है जो सही वक्त पे गियर बदलता है और इस बल्लेबाज ने चौथे नंबर का गियर डालकर 12 रन कलेक्ट की है. मजा आ रहा है मुकाबले में. क्या 4 गेंद पे 4 चौके लगेंगे समीर बोहिर के बल्ले से. इनसाइड एज लग चुकी है, बिल्कुल आवाज भी आपने सुनी. अंपायर की उंगली आसमान में गई और इसी के साथ समीर बोहिर की बेहतरीन पारी समाप्त.
तो स्कोर है इस वक्त 69 रन, 69 रन, छक्का लगता है तो 75, चौका लगता है तो करीब 73 के करीब। हैट्रिक सिक्सर के लिए इस वक्त युवराज पाटिल तैयार है, इनको भी इनाम मिल सकता है एक बड़े शॉट के लिए। स्टेयर किया गेंद को इस वक्त अलॉन्ग द कारपेट, ड्राइव डीप लॉन्ग ऑन पर एक रन कंप्लीट। वेरी गुड रनिंग। बेल्स पहले से गिर चुकी थी, अंपायर ने नॉट आउट घोषित किया, तो इसी के साथ 2 रन जरूर मिलेंगे। 2 के साथ टीम का स्कोर होगा इस वक्त 71 रन और कालबरेबा चिंचपाड़ टीम को यह मुकाबला जीतने के लिए करीब 72 रनों की आवश्यकता होगी। थैंक यू। चलिए खिलाड़ी लाइनअप करना है। कोहलीकोपर टीम के बल्लेबाज लाइनअप करिए। मैदान के अंदर आपको अंदर जाना है और चिंचपाड़ टीम को आपको मैदान से बाहर आना है। इस टूर्नामेंट का रूल्स है हैंडशेक, लाइनअप। तो आइए चलते हैं हमारे साथ अगले सत्र के लिए बेहतरीन आवाज जुड़ेंगे रोशन पाटिल सर तारा, लेकिन उनसे पहले चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स में मेहमानों की मेहमान नवाजी। येस, थँक्यू सो मच। आपण या मंचावरती आता एक विशेष सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेला आम्हाला रोख रुपये 50,000 रुपये या ठिकाणी आर्थिक पाठबळ मिळाले। ते आमचे सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर आदरणीय अजय शेठ पाटील साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल। या अजय शेठ, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करत आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिथुनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। खूप चांगलं व्यक्तिमत्व, कमी कालावधीमध्ये मात्र स्वतःची एक वेगळी निर्माण करणारे एक प्रसिद्ध उद्योजक आणि एक चांगले व्यक्तिमत्व अजय शेठ पाटील साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि आज त्यांनी देखील खूप चांगली दिलदार आणि चांगले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची समाजामध्ये ओळख, समाजसेवक आणि प्रसिद्ध उद्योजक दानशूर असे व्यक्तिमत्व अजय शेठ पाटील साहेबांचा जे सन्मान होतोय। त्यानंतर त्यांचे सहकारी आदरणीय अमोलजी खपरे साहेब यांना विनंती आहे आपण देखील यायचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे। आदरणीय अमोल खपरे साहेब या मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल। स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक या ठिकाणी मिथुन शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। अमोलजी कपटे साहेब यांचा इथे विशेष सन्मान आमच्या मंचावरती केला जातो। त्यानंतर सन्माननीय सुनील फडके साहेब या मान्यवरांना मी विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आणि खूप चांगला मोलाचा बाटा या सर्व आमच्या मान्यवरांचा आमच्या स्पर्धेसाठी राहिलं। आदरणीय अजय शेठ पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी सुनील दादा फडके यांचा इथे सन्मान होतोय या व्यासपीठावरती। आणि तदनंतर मी विनंती करतो सन्माननीय दत्ता म्हात्रे, सन्माननीय दत्ता म्हात्रे साहेबांना मी विनंती करतोय आपण देखील या आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। आज प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो। या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार मिथुनदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय आदरणीय दत्ता म्हात्रे साहेबांचा। आणि तदनंतर मी विनंती करेन सन्माननीय सुरेशजी फडके साहेब या मान्यवरांना विनंती करतो आपण देखील यायचं आहे आणि आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे। सर्व यंग जनरेशन आणि त्यांचा इथे सन्मान केला जातो। आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक ते देखील यंग आहेत, डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिथुनदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय। त्यानंतर मी विनंती करेन बेस्ट डीलचे ओनर, मोबाईल शॉपचे ओनर या ठिकाणी नजीम शेख या मान्यवरांना विनंती करतो आपण देखील यायचं आहे। बेस्ट डील मोबाईल शॉपचे ओनर नजीमबाई शेख यांचा इथे सन्मान केला जाईल। स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक मिथुनदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। नजीमबाई शेख बेस्ट डीलचे मोबाईलचे ओनर आहेत, त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी मिथुन शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते होतो। पुन्हा एकदा मी सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी शब्द सुमनानं या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिथुनदादा पाटील साहेबांच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। खूप चांगला सामना दोन संघांमध्ये, काळ भैरव चिंचपाडा आणि दुसऱ्या बाजूने संघ आहे तो म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा, माफी असावी, सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ आणि त्याच्या अपोजिटला संघ असेल तो म्हणजे स्वर्गीय नितीन इलेवन कोहली। या दोन टीमच्या दरम्यान हा सामना आपण पाहतोय। आज आमच्या सोबत जॉईन झाले आमचे स्कोरर प्रफुल्ल पाटील, खूप चांगले असे व्यक्तिमत्व आहे, शांत संयमी स्वभावाचा खेळाडू, परंतु मैदानामध्ये अतिशय आक्रमक। काल त्यांची आम्ही आक्रमकता पाहिली आणि आयन शिरवण कोपर संघाला मात्र सुपर 3 मध्ये पोहोचवण्यासाठी
मोलाचं योगदान राहिलं होतं प्रफुल्लचं. एका बाजूने मिलिंद दादा आणि संपूर्ण टीम सर्वांचं मी इथे मनापासून आभार व्यक्त करेन. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाची रन मशीन एका बाजूला तर दुसऱ्या बाजून तुम्ही पाहता या ठिकाणी दिनेश गायकवाड, रोशन पाटील स्ट्रायकिंग एंडकडे असेल. अप्रतिम सामना तुम्ही पाहता या आजच्या दिवसामध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडकडे रोशन पाटील आहे. या साईडला मात्र आपण पाहतोय दिनेश गायकवाड डीएक्स. दिनेश गायकवाड साठी मात्र हे होम ग्राउंड असेल. डीएक्स या खेळाडूला मात्र षटकार हॅट्रिक साठी सदाशिव पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर या दरम्यान आमचे सन्मान्य पाहुणे, स्पर्धेचे मुख्य अतिथी, सन्माननीय मॉडर्न टेनिस क्रिकेटचे इथे ओनर मयूरजी दाबणे पालीकुर्द, त्यांच्या समेत सन्माननीय एक अभिनेता ज्यांचे खूप गाणं युट्यूब वरती आपण मिलियन व्ह्यूज मध्ये पाहिलेत आणि त्यांचं नाव खूप चर्चेमध्ये आहे, ते तळोजा एमआयडीसीचे आणि पालीकुर्दचे सनी फडके आणि त्यांच्या समेत समीर दादा फडके यांचं देखील आगमन झालंय. डोंगराचा पाडा, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. सनी फडके, समीर फडके आणि मयूर दाबणे या तिन्ही पाहुण्यांना विनंती आहे की मंचावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि पाहुण्यांचं स्वागत केलंय फलंदाजाने चेंडू सीमा पार, षटकार. तर बघा, सनी फडके यांचं एक गाणं आहे दिलाची होडी नंतर दिलाची राणी, असे अनेक गाणे केले सनी फडकेने आणि सर्व गाण्या युट्यूब वरती खूप फेमस आहेत. आणि त्यांच्या समेत अनेक हिरोईन्स देखील तुम्ही पाहिल्या. एक कलाकार आहेत आणि त्यांचे खास मित्र, त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे त्यांना, समीर दादा फडके हे देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि एक युवा कार्यकर्ता मयूर दाबणे यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो, ज्यांची मॉडर्न टेनिस क्रिकेटची वेबसाईट तुम्हाला इथं लाईव्ह कव्हर करताना पाहते. जाऊया मॅच कडे. मॅच फायटिंग आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. रोशन आरपी. स्वागतम सुस्वागतम. पूर्वी इथे फटक्यांच्या आतिषबाजीने मात्र स्वागत करतोय दिनेश गायकवाड हा फलंदाज. मी पहिल्यांदा म्हटलं होम ग्राउंड आहे, खूप गतीनं त्या ठिकाणी तो खेळाडू धावून गेला, लवकर पोहोचा. जीवाच्या आकांतानं मात्र तो बॉल डिफेन्स करण्यासाठी धावला होता. शतरक्षक त्या ठिकाणी होते आशिष करावकर. भरपूर प्रयत्न केला परंतु इथे चौकार मिळतोय, तो म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं मात्र तब्बल 14 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्या. स्वतः डॉक्टर आहेत आशिष करावकर, त्यामुळे प्रथमोपचार करावा लागेल की नाही हे त्यांना देखील माहिती असेल. कारण जरी जास्त इजा झाली तर ते देखील स्वतःवरती उपाय करतील. कारण इतरांसाठी त्यांनी नेहमीच सेवा केली आहे. कोरोनाच्या काळामध्ये देखील भरपूर सेवा त्यांनी केली आहे. आज ते त्यांना थोडीशी इजा झाली आहे, परंतु खूप कमी असणारी इजा ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. 3 बॉल या ठिकाणी फेकले गेले आणि तब्बल 14 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्या. पहिलं षटक तुम्ही आता बॉलिंग मार्क मध्ये युवराज पाटील. कमबॅक करावा लागेल, धावा करायच्या या सामन्यामध्ये विजयासाठी. 72 5 षटकामध्ये 30 बॉल मध्ये मात्र या 72 धावा करायच्या आहेत. हे 2 खेळाडू जर जास्त काळ खेळपदी उभे राहिले तर मात्र आव्हान सोपं असेल सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघासाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आशिष करावकरनं मात्र यावेळेस कमबॅक केलं आणि हा झेल कॅरी केलाय. प्रयत्न शेवटपर्यंत सोडले नाहीत आणि त्याला मात्र या ठिकाणी प्रयत्नांमध्ये यश मिळालंय. फलंदाज पाहतोय दिनेश गायकवाड. बॅक टू पॅवली. डीएक्स साठी मात्र मोठी सुवर्ण संधी होती सदाशिव पाटील साहेब यांच्या माध्यमातून. लगातार 3 षटकासाठी 5,000 रुपये. परंतु आमच्या तुला मात्र बसलेले आमचे मित्र प्रफुल्लला काल खऱ्या अर्थानं 5,000 पारितोषिक मिळालं होतं ऋषी धुमाळ यांच्या माध्यमातून. काय पारी खेळली होती प्रफुल्लनी, अप्रतिम मॅच विनिंग इनिंग साकारली होती आणि तो खेळाडू मात्र तब्बल 5,000 रुपयाचा मानकरी देखील ठरला होता. ओव्हर द विकेट
युवराजचा यावेळीचा बॉल रोशनसाठी क्रॉस पॅटेड फटका ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूर आहेत, विशालच्या आवाकाच्या बाहेर बॉल सरळ चाललाय गोलीच्या वेगानं सीमारेषा पार, चौकार. रोशन पाटील खऱ्या अर्थाने पाहता कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती राहिलं होतं. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती कोथरूडच्या मैदानावरती. आज पुन्हा एकदा या मैदानात एक चांगली मॅरेथॉन इनिंग साकारावी लागेल या खेळाडूला. ओव्हर द विकेट युवराजचा बॉल कोबट टप्प्याचा खोदून काढलाय मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. युवराजनं मात्र कमबॅक केलं आणि या पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या स्कोर करती लागली गेली ती म्हणजे 1 गडी बाद 18. जनार्दन पाटील स्मृतीच्या जनार्दन पाटील स्मृतीच्या शक्या कोपारे गावाचा. मिथुन पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा. समाधान पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा. मिथुन पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा. समाधान पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा. थँक्यू. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय मिथुनदादा पाटील साहेबांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा आणि त्यांच्या प्रेमाखाली येणारी सर्व मान्यवर मंडळी तुम्ही आमच्या मंचावरती पाहताय. भरपूर प्रेम त्यांना मात्र या सर्व पाहुण्यांनी दिलं. त्याचबरोबर प्रेक्षकांची देखील आलोट गर्दी. जे पॅव्हलियन आहेत मैदानाच्या चहूबाजूला त्या पॅव्हलियन मध्ये मात्र भरपूर प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहतात. हे खऱ्या अर्थाने या स्पर्धेत यश आहे. हे खऱ्या अर्थाने स्पर्धेचा मोठा विजय असेल. खूप चांगलं आयोजन. गतवर्षी देखील आम्ही ही स्पर्धा पाहिली आणि या वर्षी देखील त्याच मोठ्या जल्लोषाने आपण ही स्पर्धा पाहतोय. तर येणारे 24 बॉल आता मात्र 54 धाब्याची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता या ठिकाणी ओमकार केनी 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. ओमकार केनी तर दुसऱ्या बाजूला असेल रोशन पाटील उर्फ बाळा या नावाने संबोधला जाणारा हा खेळाडू. सातत्याने चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. येत्या बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहणार आहोत. परंतु एका बाजूने मात्र मुकेश नाईक. यावेळेस पहिलाच बॉल ओमकार नाईकच्या बॅट मधून येतोय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. थँक्यू. माफी असावी. ओमकार केनी हा खेळाडू. या खेळाडूचा सर्वप्रथम खेळ 2 वर्ष अगोदर खऱ्या अर्थानं पाहिला होता, जेव्हा तो अंडर 18चा असेल. शिरडोनच्या मैदानावरती रायगडचा बेल फिनिशर बारक्या कांबळे या गोलंदाजावरती लगातार 3 षटकार लगावले होते कमी वयामध्ये या खेळाडूने आणि तेव्हाच बऱ्याच जणांनी भाकीत केलं या खेळाडूचा फ्युचर खूप चांगला असेल. नवीन बॉल द्यायचा मैदानामध्ये. बॉल हरवलाय. ती आयोजकांना विनंती करतो. ओमकार केणी हा खेळाडू आहे मैदानामध्ये. ओमकार नाईक, बामण डोंगरी, रफ्तार के सौदागर आणि एका बाजूने मुकेश नाईक आहे आणि पहिल्या बॉल मध्ये मात्र ओमकारच्या बॅट मधून हा षटकार आलाय आणि टीमची धावसंख्या मात्र लागली धावफलकावरती ती म्हणजे तुम्ही पाहता या ठिकाणी 24 धावा. अजूनही या मॅच मध्ये निर्णायक विजयासाठी 48 धाब्याची गरज असेल ती म्हणजे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला. ओमकार केनी या खेळाडूने जर खऱ्या अर्थानं षटकार हॅट्रिक पूर्ण केली आहे तर आमचे कुमार धैर्य सचिन गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल या खेळाडूला. खूप चांगला टॅलेंटेड युवा जिगरबाज खेळाडू आहे या टीमचा. यावेळेस मात्र खूप चांगला सपोर्ट देत असताना समोर अनुभवी गोलंदाज मुकेश. आणखीन एक चांगला स्ट्रोक. अप्रतिम बॅटिंग. लॉंग ऑनच्या डोक्यावरून दुसरा षटकार येतोय. ओमकार केनी ऑन फायर. क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेट पट्टू झाले महान आता आले जिगरबाज युवा. कित्येक क्रिकेट पट्टू झाले महान आता आले जिगरबाज युवा. कौतुक करावं लागेल. जिगरबाज युवा एका बाजूने आणि एका बाजूने एक सिनियर क्रिकेटर मुकेश नाईक आणि इथे मात्र हावी झालाय ओमकार केनी हा जिगरबाज खेळाडू. तर मी याच दरम्यान विनंती करेन कोळीगावचे आदरणीय तेजस नाईक साहेबांना विनंती आहे आपण देखील याचा पुढावधी आदरणीय तेजस्वी नाईक या वरांना मी विनंती करतो या पण मंचकावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. जर या बॉलवरती षटकार आला
तर मात्र मुकेश नाईक कमबॅक करेल ही खऱ्या अर्थानं काळाची गरज होती. भरपूर क्षमता आहे या खेळाडूकडे. यावेळेस मात्र बॉल थोडा खोलात टाकला होता. गती परिवर्तन केलं होतं. ज्या गतीनं बॉल येणं बॅटवरती अपेक्षित होतं ती गती देखील मिळाली नाही आणि बॉल अचूक टप्प्यावरती घेतला मुकेश नाईकनं आणि इथे कमबॅक केलंय या खेळाडूनं. अजूनही आपण पाहता निर्णायक विजयासाठी 42 धाब्याची गरज असेल. या ठिकाणी तुम्ही पाहताय 21 चेंडू आणि आता 42 धाब्याची गरज. प्रत्येक बॉल वरती मात्र 200च्या स्ट्राईक रेटनं मात्र बॅटिंग करावी लागेल. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्हाला आस्किंग रन रेट नुसार फलंदाजी करावी लागते. इथे मात्र रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचांचा इशारा येतोय. डेड बॉल मृत चेंडू घोषित केला गेला. अजून प्रेशर आहे दोन्ही संघांवरती, दोन्ही खेळाडूंवरती. याच दरम्यान कपिलजी परदेशी चिंचपाडा गावचे आमचे मान्यवर यांना देखील आम्ही आमंत्रित करतो या आपण व्यासपीठावरती. लोवर फुल टॉस बॉल या इथे मात्र डीप मध्ये खेळून काढला. विशाल भूर चेंडू खाली येतील, उचलतील, फेकतील. आणखीन एक सिंगल ऍड होईल ती म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या स्कोर कार्ड मध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र बॅटिंग दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. कारण 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि इथे भागीदाराला खूप महत्व दिलं जाईल. पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट असेल या सामन्यामध्ये चिंचपाडा संघासाठी. राईट ओव्हर द विकेट मुकेश. फुलटॉस पद्या चेंडू रोशन पाटीलला जर फेकलं तर या चेंडूवरती षटकार येणं हे गरजेचं होतं आणि हा षटकार येतोय चिंचपाडा संघासाठी. थँक्यू. प्रमुख गोलंदाजावरती चढवलेलं आक्रमण आणि आतापर्यंत आपण पाहिलं जवळ अर्धा प्रवास पूर्ण केलाय सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघानं. दुसरं षटक मार्गस्थ असतात परंतु अजूनही सामना बॅलन्स आहे. मुकेश नाईकला इथे कमबॅक करावं लागेल. लोवर फुल टॉस बॉल यावेळेस मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा झेल सुटला गेलाय. थोडस तुम्ही पाहता या ठिकाणी या चेहऱ्यावरती चिंतेचं वातावरण आणि नक्कीच इथे मात्र हा झेल सुटला गेला. दरम्यान जीवनदान मिळालं रोशन पाटील या आक्रमक फलंदाजाला. या एका धावेनं मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19.00च्या सरासरीनं एक गडी बाद 38च्या धावसंख्या मात्र स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्या. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 गिरशी खरी किरटा परी लहरी धक्का ध्वजा. गिरशी खरी किरटा परी लहरी धक्का ध्वजा. थँक्यू. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे. रक्तात वाहती आमच्या काळजात राहती राजे. तर छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. मैदानाच्या आतमध्ये मात्र संघर्षमय क्रिकेट. सामना अजूनही संपलेला नाहीये. शेवटचे 18 चेंडू आणि आता 34 धाब्याची गरज. बॉलिंग मार्फत मात्र नवीन बदल केला गेला गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज तयार होतो. सचिन नाईक कमबॅक करावं लागेल. यावेळेस मात्र नितीन निर्मल कोहली संघाच्या गोलंदाजांना. राऊंड विकेट. बालासाठी टॅप केल्या बॉलला फक्त दिशा दिल्या. शॉर्ट टर्मिनल मध्ये त्या ठिकाणी तकदीर नाईक हे क्षेत्ररक्षक असतील. दरम्यान सिंगल रन मात्र मिळेल ती म्हणजे चिंचपाडा संघाला स्ट्राईक रोटेट केली आहे. सेन्सिबल क्रिकेट. तुम्ही जेवढे जास्त निर्धाव चेंडू खेळाल तेवढा प्रेशर तुमच्या टीम वरती वाढेल आणि जेवढा तुम्ही सिंगल डबल कडे नक्कीच लक्ष केंद्रित कराल तेवढा प्रेशर गोलंदाजामध्ये देखील वाढेल आणि त्या अशा क्षणामध्ये एखादा खराब चेंडूवरती जर तुम्ही आक्रमण केलं तर नक्कीच संघासाठी खूप लाभदायक ठरेल. यावेळेस मात्र चेंडूला उंची दिली आहे. विशाल भोईर मात्र झेल खाली आलाय आणि आणखीन एक चूक. आज मात्र संपूर्णपणे सर्व उलट्या गोष्टी घडतात कोहली संघाच्या बाजूने. कारण तब्बल हा दुसरा झेल सुटला. क्रुशियल स्टेजला मात्र तुम्हाला इथे 100% कमिटमेंट द्यावी लागेल. सांघिक कामगिरीकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. जर का क्षेत्ररक्षकांनी साथ दिली तर नक्कीच एक इकॉनॉमिकल सेटअप तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल. परंतु नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं आणि पुन्हा एकदा ओंकार केडी या खेळाडूला मात्र जीवनदान मिळालं. रोशन पाटीलसाठी हा बॉल. यावेळेस मात्र कशाही प्रकारची चूक नाहीये. एज लागली त्यानंतर मात्र मुकेश नाईकने मात्र हा झेल कॅरी केलाय. आणखीन एक धक्का बसवतो म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. रोशन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव नवी मुंबईच्या विमानतळाला मागील काही दिवसात अनेक व्यक्तींनी विमानतळाचे नामांतरण करण्यासाठी त्यांच्या परीने पत्र व्यवहार केले, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, AR अंतुले आणि आता तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी केली होती. हे सर्व आपल्या सर्वांसाठी आदरणीय आहेत, वंदनीय आहेत. पण ज्या व्यक्तीने प्रामुख्याने या प्रकल्पग्रस्तांसाठी जीवाचे रान केले ते म्हणजे दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब. त्यामुळे विमानतळाला नाव हे त्यांचेच हवं. हे फक्त नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त नाही, तर संपूर्ण मुंबई, पालघर, ठाणे, रायगड मध्ये देशाच्या विकासासाठी आपली जमीन अर्पण करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचं मत आहे. आणि खऱ्या अर्थानं हे नाव खऱ्या अर्थाने विमानतळाला देण्यात यावं ही आपण सर्वजण एकजुटीने मागणी करू. स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस पुन्हा एकदा आपण इथे अभिवादन करूया. राऊंड विकेट सचिन नाईक, फुलरलेन पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल झाले. अशा चुका तुमच्या संघाला मात्र खऱ्या अर्थानं पराभवाच्या छायात घेऊन जातील. यावेळी जर बॉल परफेक्ट कलेक्ट केला असता तर कदाचित आणखीन एक सांघिक यश मिळालं असतं, ते म्हणजे कोहली संघाला. खूप चांगलं षटक आतापर्यंत गोलंदाज सचिन नाईकचं मार्गस्थ असताना 4 चेंडू फेकले, ज्यामध्ये 3 धावा खर्च केल्या, एक बहुमूल्य विकेट रोशन पाटीलला बाद करण्यामध्ये यश आलं सचिन नाईक या गोलंदाजाला. राऊंड विकेट व्हेरिएशन लॉफ केला बॉलला आणि लॉंग ऑन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक झेल पकडला गेला, फलंदाज बाद होतोय ओमकार केनी. बॅक टू पॅव्हिलियन. कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गल्ल्याने घालतोय हिरा, कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गल्ल्याने घालतोय हिरा, कोणी बोटाने घालतोय हिरा. मन नको तो कोहिनूर हिरा नकाल जाण कोरली आई एक हिरा. मन नको तो कोहिनूर हिरा, मी काल जाण सोडली आई एक हिरा. थँक्यू सो मच. आपण पाहतो आमच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर अजयजी पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून स्वयंभू चिंतामणी मंदिर, जे खऱ्या अर्थानं कोपर नगरीचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या आतलं सर्व इंटेरियर काम, मार्बलचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. हे देखील खूप उल्लेखनीय त्यांची कामगिरी. मी त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या संपूर्ण उद्योजन क्षेत्रामध्ये त्यांना देखील भरभराटी मिळो, सातत्याने त्यांना देखील कृपा आशीर्वाद मिळो या सर्व ग्रामदेवतांचा, आपल्या सर्व ज्येष्ठांचं. आणखीन एक चांगला चेंडू लाऊड अपील केली गेली आहे. मुकेश नाईकच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहता जोश पहा, जल्लोष पहा आणि फलंदाज बाद होतो. आणखीन एक धक्का बसवतो म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमला. जीवाचा जीव लग दिलाचा दिलदार प्रेमळ स्वभाव साधा, तुम्ही पुत्र हा कोपर गावचा युवा पुढारी खांदा. यो दादा आमचा मिथून दादा, यो दादा आमचा मिथून दादा, यो दादा आमचा मिथून दादा, यो दादा आमचा मिथून. थँक्यू. 12 चेंडू आणि आता 31 धावेची गरज. सचिन नाईकचं हे षटक या सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरेल, कारण काय कमबॅक केलं. 3 खेळाडूंना बाद केलं, ज्यामध्ये भाईला बाद केलं, भाई मैदानाच्या आतमध्ये ओमकार केनीला बाद केलं, रोशन पाटीलला बाद केलं, त्यानंतर अमोल केनीला बाद करण्यामध्ये या ठिकाणी यश आलं सचिन नाईक या गोलंदाजाला. खूप चांगलं षटक, या सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरेल. जर या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कोहली संघाने विजय संपादन केला तर नक्कीच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरेल, तो म्हणजे सचिन नाईकचं हे 3रं षटक. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये हे सांगणं देखील फार कठीण घडलं, कारण सामना अजूनही बॅलन्स आहे. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं चिंचपाडा संघाचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूला संबोधतो म्हणजे भाई केणी पूर्णपणे सज्ज असेल, तर दुसऱ्या बाजून तुम्ही पाहता आतिश पाटील छकडेवाला कपूर. सध्याच्या तरुणांना मात्र क्रिकेट बरोबर शर्यतींचा भरपूर क्रेज आहे, त्यामध्ये आतिश पाटील यांचा देखील आपण नाव उल्लेख करूया. चिंचपाडा गावाचा आहेत आणि मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा जाऊया. 12 बॉल आणि आता 31 धाब्याची गरज. मॅजिकल ओव्हर फेकावी लागेल. खऱ्या अर्थानं कमबॅक करून देणारं षटक फेकलं होतं सचिन नाईकनं आणि त्याच्यानंतर मात्र युवराजला इथे कमबॅक करावं लागेल.
पहिल्या षटकांमध्ये जरूर मार खाला, परंतु इथून मात्र येणारे 2 षटक अतिशय निर्णायक असतील दोन्ही संघांसाठी. 12 बॉल 31 धावा, 15.050 सरासरीनं मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. एका बाजूने 31 धावा रोखायच्यात, त्या म्हणजे नितीन 11 कोहली संघाला. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. राईटम राऊंड विकेट. पहिला बॉल फुलर लेनचा होता. बॅक टू द बॉलर. युवराज मात्र बॉल मागे येतील. दरम्यान सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. खूप वेगानं या 2 धावा पूर्ण केल्यात. अशा क्षणाला तुमच्या एक चुका खऱ्या तर तुमच्या संघाला पराभवाच्या छायेत घेऊन जातील. क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्वाची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला क्रिकेटचा देव खऱ्या तर ज्यांना आपण म्हणतो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं, इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. एका धाब्याने इतिहास रचला जातो आणि एका धाब्याला मात्र खऱ्या तर भरपूर मूल्य दिला जातो. आणि या ठिकाणी मात्र एक धाव रोखावी लागेल, ती म्हणजे कोहली संघाच्या शतरक्षकांना. 2 धावा या बॉलमध्ये समीकरण बनलं. 11 चेंडू आणि आता 29 धाब्याची गरज. शेवटचे 11 बॉल 29 धावा. राऊंड विकेट पुन्हा एकदा युवराज तयार. यावेळेस देखील बॉलला लाफ केलाय. भाईच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार उत्तुंग षटकार. भल्या भल्याची वाटणी लावली थँक्यू. रोशन पाटील, आपण डगआउट सोडायचं नाहीये. रोशन पाटील, आपण चांगले खेळाडू आहात, गैरवर्तणूक करू नका, ही सूचना मात्र आमच्या आयोजकांनी आली आहे. बॉल शोधण्यासाठी डगआउट मधून रोशन पाटील इथपर्यंत पोहोचले. कृपया विनंती, आपण जाऊ नका. आपले राखीव प्रेक्षक त्यांना बसवा बाउंड्रीच्या बाहेर. जर का बॉल बाहेर येतो लगेच आतमध्ये येईल यासाठी, पण तुम्ही मैदानात इथे डगआउट सोडू नका. आणि खास करून तुमच्याकडून अपेक्षा नाहीये रोशन पाटील, सहकार्य करा आपण. तर शेवटचे 10 चेंडू असतील, आता 23 धाब्याची गरज. चला बॉल द्यायचा मैदानामध्ये. आमच्या आयोजन कमिटी टीम 10 बॉल आणि 23 धावा. यावेळेस मात्र दीपेश कनी उर्फ भाई या खेळाडूने मात्र नक्कीच रोमांचकता वाढवली या सामन्याची. वाकडीच्या मैदानामध्ये आपल्या स्वप्नातील बाईक पटकावली होती या खेळाडूनं. अष्टपैलू कामगिरी केली होती. खूप चांगला खेळाडू आहे या चिंचपाडा संघाचा भाई. तर एका बाजूने आपण पाहतो युवराजला कमबॅक करावा लागेल. या सामन्यामध्ये जर विजय संपादन करायचा असेल खऱ्या तर नितीन कोहली संघाला, तर भाईला लवकरात लवकर बाद कशा रीतीने करता येईल यासाठी नक्कीच तुम्हाला रणनीती आखावी लागेल. 10 चेंडू आणि आज आता आपण पाहतो या सामन्यामध्ये विजयासाठी 23 धाब्याची गरज. आपण पाहतो या ठिकाणी आयन स्पोर्ट्स कोपर आयोजित स्वर्गीय जनार्दन चंद्र पाटील व स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृतिचषक 2021 हे शानदार पर्व. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय मिथुनदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो. आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि शेवटच्या दिवसामध्ये मात्र क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवता मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 23 धाब्याची गरज. युवराज पाटील आपल्या टीमसाठी कमबॅक करेल की एका बाजूने मात्र जो खेळाडू खऱ्या अर्थाने संकट मोचक म्हणून चिंचपाडा संघाकडून ओळखला जातो तो संघ खेळाडू भाईकेने आपल्या संघाला विजय संपादन करून देईल हे देखील पाहावं लागेल. 10 बॉल 23 धाब्याची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राऊंड विकेट युवराज. यावेळेस मात्र खूप गतीनं फेकला होता बॉल. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. अँगल क्रिएट केलाय. ज्या पद्धतीने लेफ्ट हँड बॉलर एक विशिष्ट पद्धतीचा अँगल क्रिएट करतो क्रॉस अँगल, तशा पद्धतीने मात्र हा बॉल डिलिव्हर केला युवराज पाटीलनं. आणि यावेळेस मात्र हा डॉट बॉल प्रेशर वाढवणार ठरेल चिंचपाडा संघासाठी. योग्य निर्णय पंचाच्या माध्यमातून. यस भाई, आपण देखील सहकार्य करा. 9 बॉल आणि आता 23 धाब्याची गरज. 9 चेंडू 23 धाबा. याच मैदानामध्ये चिंचपाडा संघाच्या विजय भोरला शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 25 धाबा केल्या होत्या. यावेळेस मात्र 9 चेंडूमध्ये 23 धाबा करायच्या आहेत चिंचपाडा संघाला. आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ केला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल जसजसे फेकले जातील तसं प्रेशर वाढेल चिंचपाडा संघावरती. समीकरण बनलंय 7 चेंडू आणि आता 23 धाब्याची गरज. 7 बॉल माफियासाठी 8 चेंडू आणि आता 23 धाब्याची गरज. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धाबा खर्च केला 4 चेंडूमध्ये. आपण पाहतो गोलंदाज युवराज पाटीलनं 8 बॉल 23 धाब्याची गरज. पुन्हा एकदा फुलर लाईन मध्ये चेंडू ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॅकअप चांगला आलाय. नक्कीच बॅकअप जर नसतं तर मात्र या 4 धाबा आल्या असत्या आणि खऱ्या तर डोकेदुखी ठरली असती कोहली संघासाठी. परंतु 2 धाबा रोखल्या या ठिकाणी मागच्या क्षेत्ररक्षकानं आणि या 2 धाब्याने मात्र समीकरण इक्वेशन बदललं गेलं. ते म्हणजे 7 बॉल आणि आता 21 धाब्याची गरज. प्रत्येक चेंडू गणिक 3 धाबा कराव्या लागतील.
या ठिकाणी विजयासाठी चिंचपाडा संघाला, तर एका बाजूने या 21 धावा डिपेंड करायच्या. संघाला खऱ्या अर्थानं ऊर्जा निर्माण करून दिली होती सचिन नाईक या गोलंदाजानं, ज्या पद्धतीने षटक हाताळलं होतं. तिथून मात्र कलाटणी मिळाली या सामन्याला, परंतु एका बाजूने खिंड लढवतोय मैदानाच्या आतमध्ये भाई केनी हा फलंदाज. शेवटचे 7 बॉल 21 धाब्याची गरज. राऊंड विकेट युवराज तयार. इथे देखील चांगला चेंडू खोलवट टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय, ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये, जमीनला घरंगळत मात्र बॉल चालला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक सिंगल ऍड होईल आणि सर्वात महत्वाची म्हणजे स्ट्राईक भाईकडे राहील. 6 चेंडू आता 20 धाब्याची गरज. घाटानं बसली कोकणची माय माझे वतीची नंदर हाय. घाटानं बसली कोकणची माय माझे वतीची नंदर हाय. देते धंद्यान बरकत मला, देते धंद्यान बरकत मला. मी टेन्शन घेऊ कलाय माझी बसली कार्याला. मी टेन्शन घेऊ कला नाही माझी बसली कार्याला. थँक्यू सो मच. शॉर्ट टीम मीटिंग बोलवली गेली आहे. कोणत्या गोलंदाजावरती मुकेश नाईक विश्वास दाखवेल, कारण 6 बॉल मध्ये धावा डिपेंड करायच्यात 20. मागच्या आपण पाहिल्या सामन्यामध्ये जावळे संघाविरुद्ध विजय भोरने तब्बल एका षटकामध्ये 25 धावा पूर्ण केल्या होत्या. अखेरच्या क्षणापर्यंत लढला. एका चेंडूमध्ये 6 धाब्याची गरज असताना षटकार लगावला. काल या मैदानावरती होम ग्राउंड मध्ये खऱ्या डोंगराच्या पाड्या संघाविरुद्ध एका षटकामध्ये 21 धावा केल्या होत्या कुपर संघानं. तो इतिहास पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रचला जाईल की एका बाजूने मात्र धावा डिपेंड करण्यामध्ये कोहली संघाला यश मिळेल हे देखील पाहावं लागेल. कोणता संघ असेल विजेता, आणि याच एंडनं मात्र धावा झाल्या होत्या. मग अशी पण पाहिल्या खरं तर विजय भोरने देखील याच एंडनं बॅटिंग केली होती. आणि एका बाजूला आपण पाहतो या ठिकाणी या चिंचपाडा संघाचा संकटमोचक फलंदाज भाई केणी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. जोपर्यंत भाई केणी उभा असेल मैदानावरती तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित असेल चिंचपाडा संघ. तर एका बाजूने बॉलिंग मार्कमध्ये निर्णायक षटक हाताळतोय तो म्हणजे अनिकेत नाईक गोलंदाज. शुभेच्छा असेल दोन्ही संघांना या सामन्यासाठी. 6 चेंडू आणि आता 20 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे, त्यामुळे 20 धावा कंप्लीट कराव्या लागतील. भाई केणी एक अतिशय चांगला ताकदवर खेळाडू. राऊंड विकेट. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, बॉलला ऑन साइड मध्ये सिंगल कंप्लीट केली. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक खूप महत्वाची आहे भाईसाठी. जर का हा बॉल यष्टांवरती आदळला असता तर मात्र तू पाहता या ठिकाणी नक्कीच बॉल बेल्स देखील खाली पडली, परंतु पंचांचा योग्य निर्णय देतील. पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. यावेळेस मात्र पंचांचा निर्णय येतोय. सिंगल की डबल पंचांना मी विनंती करतो. 2 धावा. यस, 2 धावा असलेल्या बॉलवरती स्ट्राईक देखील मिळाली आणि 2 धावा देखील चिंचपाडा संघाला मिळाल्या. त्यामुळे 5 चेंडू मध्ये आता 18 धावा कराव्या लागतील. शेवटचे 5 बॉल 18 धाब्याची गरज. 3 उत्तुंग षटकार लगावे खरं तर लावावे लागतील या ठिकाणी भाई केणी या फलंदाजाला. खूप चांगला परफॉर्मन्स दोन्ही संघाच्या माध्यमातून. पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे आगेकूच करत होता चिंचपाडा संघ. त्यानंतर मात्र 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये कमबॅक केलं ते म्हणजे नितीन इलेव्हन कोहली संघानं. शेवटचं षटक आहे या सामन्याचं. 5 बॉल 18 धाब्याची गरज असेल ती म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. राऊंड विकेट बॉलिंग मार्कवरती पुन्हा गोलंदाज तयार अनिकेत नाईक. अप्रतिम सामना, खूप चांगला सामना तुम्ही पाहता मैदानामध्ये. यावेळेस खूप गतीनं फेकला होता बॉल, परंतु लाईन भरकटले, दिशा भरकटले. त्यानंतर मात्र हा व्हाईट बॉल. प्रेशर आहे दोन्ही संघातील खेळाडूंवरती. आता मात्र समीकरण बनले 5 बॉल आणि 17 धाब्याची गरज. 5 चेंडू आणि 17 धावा या मॅच मध्ये मात्र निर्णायक होण्यासाठी असेल. त्यामुळे चिंचपाडा संघाला जर का कोहली संघाला इथे खऱ्या अर्थानं आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर भाई या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्या संघाला यश येणं गरजेचं आहे. राऊंड विकेट पुन्हा एकदा अनिकेत नाईक. अकुट टप्प्याचा बॉल फटका फसलाय, एज लागले बॅकवर्ड क्षेत्राकडे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे होते. सचिन नाईक झेल सुटला आणि चौका देखील मिळालाय. यावेळेस मात्र चिंचपाडा संघाला चिंचपाडा संघाचे 2 पाठीराखे, एक पक्याबाई आणि एक पांग्याबाई यांच्या चेहऱ्यावरती मात्र आता आनंद दिसतो. आपण पाहतो प्रत्येक वेळेस प्रत्येक मैदानावरती हे 2 चेहरे आम्हाला पाहायला मिळतात. आज देखील आहेत. आपण पाहतो या ठिकाणी सामना एन्जॉय करत असताना खूप रोमांचकता वाढवली अशा चौकारानं. जर का झेल पकडला असता सचिन नाईक ना तर नक्कीच या सामन्याचा हा टर्निंग पॉईंट ठरला असता. बॉलिंग मार्कवरती पुन्हा त्या गोलंदाज तयार अनिकेत नाईक. 4 चेंडू आणि आता गरज आहे 13 धाब्याची. 4 बॉल आणि 13 धाबा. 4 चेंडू 13 धावा. एखादा दुसरा निर्धाव चेंडू किंवा एखादा विकेट या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून देईल. नितीन इलेव्हन कोहली संघाला. गोलंदाज तयार अनिकेत नाईक.
यावेळेस फुलटॉस मध्ये चेंडू प्रेशर आहे खऱ्या तुम्ही पाहता भाई केणीवरती पंच दर्शवतात बॅटला स्पर्श करून मात्र बॉल गेला शरीरावरती आदळला आणि पुन्हा एकदा तीच चूक. मी वारंवार सांगतो प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्हाला या ठिकाणी वर्तमान स्थितीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल आणि तेच घडलंय मैदानामध्ये. भाईला बाद करण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन 2 धाबा बॅट कट होता हा चेंडू त्यामुळे 2 धाबा भाईच्या धावफलकावरती देखील ऍड होतील. समीकरण म्हणलं शेवटचे 3 चेंडू आणि आता 11 धाब्याची गरज. 3 बॉल आणि 11 धाबा. चला पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. मंजू 3 चेंडू आणि आता 11 धाब्याची गरज. पहिल्या 3 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्यात अनिकेत नाईक या गोलंदाजाने ज्यामध्ये एक चौकार 2 दुहेरी अंक एक वाईट बॉल. आता मात्र या 11 धाबा डिपेंड करायच्या आहेत 3 चेंडू मध्ये. ड्रिंक्स ब्रेक घेतला गेलाय. खूप चांगला सामना तापमान वाढवणारा सामना रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. शेवटचे 3 बॉल पुन्हा एकदा 11 धाब्याची गरज. अनिकेतचा हा बॉल यावेळेस मात्र भाईने लॉफ केलाय बॉलला. चेंडूने मात्र उंची घेतली अंतर देखील कापलाय. षटकार येतोय भाईच्या बॅटमधून चिंचपाडा संघासाठी. तर रोशन मागील सामना देखील चिंचपाड आणि जावळे संघामध्ये झाला होता. तिथे विजय बोरने षटकार ठोकला होता आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा सामना पाहायला मिळतो. सेम परिस्थिती मागच्या सामन्यामध्ये परिस्थिती गंभीर होती पण विजय खंबीर होता. या सामन्यामध्ये भाई आहे स्ट्रायकिंग एंडकडे परंतु सामना संपलेला नाहीये. 2 बॉल 5 धाब्याची गरज. अनिकेत नाईकला कमबॅक करावा लागेल. राऊंड विकेट यावेळेस अनिकेत. फुलरेमध्ये चेंडू इथे देखील खोदून काढला बॉलला. गुणवे डोक्यावरून बॉल चाललाय. थ्रो चांगला करावा लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंड कडे थ्रो झालाय. मुकेश नाईकनं मात्र यावेळेस रन आउट केलाय. अखेरच्या क्षणाला मात्र हे सांघिक यश मिळतंय ते म्हणजे नितीन 11 कोहली संघाला. सामन्यामध्ये ट्विस्ट आणखीन एक रहस्य वाढलाय. परतावा लागेल भाई केणी या फलंदाजाला. थँक्यू. रिव्ह्यू नसेल याची सूचना मी प्रत्येक वेळा प्रत्येक संघाच्या संघनायकांना दिली आहे तर आपण प्लीज कोऑपरेट करा सहकार्य करा. आता मात्र गरज आहे 1 चेंडू आणि 4 धाब्याची गरज. तोच सामना जावळे संघाविरुद्ध विजय भोईरनं मात्र षटकार लगावला होता. तो देखील चिंचपाडा संघ होता आणि यावेळेस देखील परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे. इथे मात्र एका चेंडूमध्ये 4 धाबा करायच्या. 1 बॉल 4 धाब्याची गरज. कोणता खेळाडू आपल्या संघाची बुडती नौका किनाऱ्यावरती आणेल ते देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय चिंचपाडा संघाचा संकेत पाटील. शेवटचं चेंडू घातलं होतं संकेतनं. आता मात्र या सत्रातील शेवटचा बॉल फेस करायचा संकेतला. 1 बॉल आणि 4 धाब्याची गरज. खूप चांगला सामना. रोमांचकता क्रिकेटची तुम्ही अनुभवताय मैदानाच्या मध्ये. क्रिकेटचा थरार तुम्ही पाहताय. हेच तर खऱ्या अर्थानं ओळख आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची. 1 बॉल 4 धाब्याची गरज. कोणता संघ असेल विजेता. टेंबोडे संघाचे सर्व खेळाडू मात्र या सामन्याकडे लक्ष देऊन पाहतात. कोणता संघ इथून पुढे येईल आणि त्याच्या विरुद्ध आम्हाला संघर्ष करावा लागेल कारण सामना अतिशय चांगला हाय व्होल्टेज अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1 बॉल आणि 4 धाब्याची गरज असेल तुम्ही चिंचपाडा संघाला. अनिकेत नाईक या सामन्यामध्ये हिरो ठरेल की एका बाजूला नवीन आलेला फलंदाज संकेत पाटील खऱ्या अर्थानं चिंचपाडा संघासाठी हिरो ठरेल हे देखील येणारं काळ ठरवेल. शेवटचा 1 बॉल 4 धाब्याची गरज. राऊंड विकेट पुन्हा एकदा बॉलिंग माध्यमातून गोलंदाज तयार होतोय अनिकेत नाईक. एकदा चौदा उद्या या सामन्यासाठी 1 चेंडू 4 धाबा. पुनर्ने बद्या चेंडू आणि शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला.